आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टीतून आपल्या मनाचा एक मूलभूत नियम समजून घेणार आहोत. ही गोष्ट आहे एका भिक्षूची, एका वैद्याची आणि त्यांना जोडणाऱ्या एका अदृश्य धाग्याची. चला तर मग सुरू करूया. कथेची सुरुवातच होते एका अशा प्रश्नाने जो आपल्याला विचारात पाडतो. विचार करा, एक असा व्यक्ती ज्याने ज्ञानाची सर्वोच्च पातळी गाठली आहे, तो खरंच जीवहत्या करू शकतो का? हाच प्रश्न या कथेच्या केंद्रस्थानी आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका मोठ्या सत्यापर्यंत घेऊन जाणार आहे. ही घटना घडते जेतवन विहारात. तिथे छक्कूपाल नावाचे एक थेर म्हणजे एक ज्येष्ठ आदरणीय भिक्षू राहत होते. ते जन्मांध नव्हते, पण आता ते अंध होते. तरीही त्यांच्या ज्ञानामुळे आणि साधनेमुळे त्यांना खूप मान होता. सगळं काही अगदी शांत आणि सुरळीत चालू होतं. पण एका सकाळी सगळंच बदललं. झालं असं की थेर चक्खूपाल रात्रीच्या वेळी ध्यान करत त्यांच्या नेहमीच्या मार्गावर चालत होते. अर्थात अंध असल्यामुळे त्यांना जमिनीवर काय आहे हे दिसलं नाही आणि न कळतपणे त्यांच्या पायाखाली अनेक लहान कीटक चिरडून मेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बाकीच्या भिक्षूंनी हे पाहिलं तेव्हा एकच खळबळ उडाली. त्यांनी थेट बुद्धांकडे जाऊन तक्रार केली की चक्खूपाल यांनी जीवहत्या केली आहे. आता बुद्धांसमोर एक मोठा पेच होता. चक्खूपाल यांच्याकडून जे घडलं तो एक अपघात होता की अक्षम्य अपराध? जरी कीटक मेले असले तरी त्यासाठी त्यांना दोषी धरायचं का, हा प्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा आहे. आपण एखाद्याच्या कृतीवरून त्या व्यक्तीबद्दल मत बनवतो की त्या कृतीमागचा हेतू पाहतो. बुद्धांनी त्या तक्रार करणाऱ्या भिक्षूंना फक्त एक साधा प्रश्न विचारला, तुम्ही त्यांना कीटक मारताना पाहिलं का? सगळ्यांनी उत्तर दिलं, नाही. तेव्हा बुद्ध म्हणाले, जसं तुम्ही पाहिलं नाही तसंच अंध असल्यामुळे चक्खूपाल यांनीही त्या कीटकांना पाहिलं नाही. म्हणजे बुद्धांनी आपलं लक्ष कृतीवरून हटवून त्यामागच्या हेतूकडे वळवलं. आणि इथेच या कथेचा खरा अर्थ दडला आहे. बुद्धांनी समजावून सांगितलं की चक्खूपाल यांनी अरहंतपद प्राप्त केलंय. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या मनात कोणालाही इजा पोचवण्याचा किंवा कोणाचं वाईट करण्याचा विचारच येऊ शकत नाही. त्यामुळे जरी त्यांच्या हातून कृती घडली असली तरी त्यांचा हेतू पूर्णपणे शुद्ध होता आणि म्हणूनच ते निर्दोष होते. म्हणजे महत्वाचं काय तर कृती नव्हे तर त्यामागे दडलेला हेतू. बरं, म्हणजे कीटकांच्या मृत्यूचं कोळं तर सुटलं, चक्खूपाल निर्दोष आहेत हे सिद्ध झालं. पण गोष्ट इथेच संपत नाही. आता इतर भिक्षूंच्या मनात एक दुसरा आणि अधिक खोल प्रश्न निर्माण झाला, जो या कथेला एका वेगळ्याच दिशेने घेऊन जातो. आणि हा प्रश्न अगदी साहजिक होता, नाही का? जर चक्खूपाल यांनी अरहंत पदासारखी इतकी उच्च आध्यात्मिक अवस्था गाठली असेल तर मग त्यांना अंधत्वासारखं शारीरिक दुःख का भोगावं लागत होतं? या एका प्रश्नाने त्यांच्या भूतकाळाचं एक असं पान उघडलं जे खूप काही सांगून जाणार होतं. मग बुद्धांनी त्यांची पूर्वजन्माची कथा सांगितली. त्या जन्मात चक्खूपाल एक अतिशय कुशल वैद्य होते. एकदा एका स्त्रीने त्यांच्याकडे डोळ्यांच्या उपचारासाठी विनंती केली आणि वचन दिलं की जर तिचे डोळे बरे झाले तर ती तिच्या मुलांसकट त्या वैद्याची गुलाम म्हणून राहील. वैद्याने तिला बरं केलं, पण आता गुलाम बनायला लागेल या भीतीने ती स्त्री खोटं बोलली की तिचे डोळे बरे होण्याऐवजी अधिकच खराब झाले आहेत. वैद्याला तिचं खोटं लगेच कळलं आणि सुडाच्या भावनेने पेटून त्याने तिला एक असं औषध दिलं ज्यामुळे ती कायमची अंध झाली. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? त्या जन्मात सुडाच्या भावनेनं म्हणजे एका वाईट हेतूने केलेल्या त्या एका कृतीचं फळ म्हणून त्या वैद्याला म्हणजेच आजच्या चक्खूपाल यांना अनेक जन्मांपर्यंत अंधत्व भोगावं लागलं. यातून आपल्याला कळतं की एका क्षणाच्या रागातून किंवा सूड भावनेतून केलेली कृती किती भयंकर आणि दूरगामी परिणाम करू शकते. ही गोष्ट पूर्णपणे समजून घेण्यासाठी दुःख या शब्दाचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. दुःख म्हणजे फक्त रडणं किंवा वेदना होणं नाही, तर ते आहे आपल्या कर्माचं फळ, तो अटळ परिणाम जो आपल्याला भोगावाच लागतो. चक्खूपाल यांच्या बाबतीत त्यांचं अंधत्व हे त्यांच्या पूर्वीच्या कर्माचं दुःख होतं. कीटकांची गोष्ट आणि वैद्याची गोष्ट या दोन्ही कथा सांगितल्यावर बुद्धांनी त्यामागचा मूळ नियम सांगितला. एक असा वैश्विक सिद्धांत जो या दोन्ही घटनांना एकत्र जोडतो आणि तो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याला लागू होतो. आणि हेच आहे धम्मपदातील पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं सूत्र. याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्या सगळ्या कृती, आपलं बोलणं या सगळ्याचा उगम आपल्या मनात होतो, आपल्या विचारात, आपल्या हेतूत होतो. जर मनच वाईट असेल, विचारातच खोड असेल तर त्याचे परिणाम वाईटच असणार आणि ते परिणाम अटळ आहेत. जसं गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावलांमागे चाक येतच तसंच. चला हे अजून सोपं करून पाहूया. स्टेप 1, आपल्या मनात एक विचार येतो, एक हेतू तयार होतो. स्टेप 2, तो विचार आपल्या बोलण्यातून आणि वागण्यातून बाहेर येतो, म्हणजे कृतीत उतरतो.
आणि स्टेप 3, त्या कृतीचे परिणाम, मग ते चांगले असोत किंवा वाईट, एखाद्या सावलीसारखे आपला पाठलाग करतात. ऑफिसमध्ये आलेला राग असो किंवा नात्यांमधला गैरसमज, या सगळ्याची सुरुवात एका छोट्या विचाराने होते आणि त्याचे परिणाम आयुष्यभर सोबत राहतात. आणि या शिकवणीचा प्रभाव किती जबरदस्त होता याचा अंदाज या गोष्टीवरून येईल. बुद्धांनी ही कथा आणि हा नियम सांगितल्यावर तिथे उपस्थित असलेल्या 1-2 नाही तर तब्बल 30,000 भिक्षूंना ज्ञानप्राप्ती झाली. ह्या एका कथेने मनाच्या सामर्थ्याचं महत्त्व सगळ्यांना पटवून दिलं होतं. तर ही प्राचीन कथा जाता जाता आपल्याला एक साधा पण खूप महत्त्वाचा प्रश्न विचारते. जर आपलं मन, आपले विचारच आपलं भविष्य घडवत असतील, तर आपण आपल्या मनात दिवसभर कोणते विचार पेरतो आहोत? आपलं मन आपल्यासाठी सुख तयार करतंय की दुःख? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?